पुलगांव देवली के आमदार राजेश बकाने ने भरत नागपाल हत्याकांड की सीआईडी जांच की मांग विधानसभा में उपस्थित सभापति के समक्ष करते हुए कहा कि भारत नागपाल जो भारतीय जनता पार्टी का महामंत्री था, इनको रेती घाट में बुलाकर हत्यारों ने रेती घाट से बाहर निकलने का मार्ग वाहनों से बंद कर और 20 लोगों के समूह ने बड़ी निर्ममता से निहत्थे भारत नागपाल की निर्मम हत्या कर नदी के पात्र में फेंक दिया, जहां पानी में उनकी मृत्यु हो गई। पुलिस प्रशासन ने गुनेगारों की संख्या कम कर 20 आरोपी में से 14 को आरोपी बनाया और 12 को गिरफ्तार किया। यदि महसूल विभाग द्वारा घाट का योग्य सीमांकन किया जाए तो इस प्रकार की घटनाओं को टाला जा सकता है। विधायक बकाने ने कहा कि सदन के माध्यम में मांग करता हूं कि कल ही इस हत्याकांड की सरकार सीआईडी जांच की घोषणा करे। होळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर रक्ताची होळी खेळण्यात आली। अध्यक्ष महोदय, मगापासून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा विषय मांडण्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला वेळ मागतोय। अध्यक्ष महोदय, चंद्रपूर वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणाऱ्या बांबर्डा रेती घाटावर अध्यक्ष महोदय पुलगांव येथील रहिवासी भारतीय जनता पार्टीचा शहराचा महामंत्री याला त्या रेती घाटावर बोलावून त्याच्यासोबत अजून 4-5 लोकांना बोलावून त्या ठिकाणी त्या रेती घाटावर गेल्यानंतर त्याचा जाण्याचा मार्ग बंद करून अध्यक्ष महोदय त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला। अध्यक्ष महोदय, आणि हा हल्ला करण्यात आल्यानंतर त्याला पाण्यात बुडून मारण्यात आला। अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी त्याचा कट रचून निर्दयी खून करण्यात आला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी खून करणारे 20 लोक असून फक्त 14 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या ठिकाणी 12 लोकांनाच फक्त त्या ठिकाणी अटक करण्यात आली। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय की जे 20 लोक त्या ठिकाणी होते त्या लोकांवर कट रचून खून करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची सीआयडी चौकशी करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे रेती घाटामध्ये हल्ले होऊन आलेले आहे अध्यक्ष महोदय, ते हल्ले यासाठी होऊन आले की त्या ठिकाणी एटीएसची मोजणी नाही, त्या ठिकाणी सर्वे नंबरचं सीमांकन नाही आणि यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय भांडणं होऊन राहिले आणि त्या भांडणाचं पर्यावसन त्या खुनामध्ये झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मागणी करतो की या ठिकाणी जो निर्दयी खून करण्यात आला, भरत नागपाल हा महामंत्री आमचा त्या ठिकाणी मारला गेला, त्याची सीआयडी चौकशी करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, ही मागणी मी या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर न्याय द्यायचा असेल अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी मागणी करतो आहे की उद्या याची घोषणा करण्यात यावी अध्यक्ष महोदय की याची सीआयडी चौकशी करण्यात येईल म्हणून। एवढी मागणी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल धन्यवाद। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगांव।